होळी रे होळी पुरणाची पोळी. होळी म्हटलं की पुरणपोळी ही आलीच. पण पुरणपोळी करायला बऱ्याच जणांना जमत नाही किंवा परफेक्ट अशी होत नाही. आता तर तुम्ही इथे बघून घेऊ शकता की पुरणपोळी कशी फुलते. सरस सगळ्या पोळ्या इथं फुललेल्या आहेत आणि आपण चणा डाळ, बेसन पीठ न वापरता पुरणपोळी करणार आहोत. तर पुरणपोळी बघून घेऊ शकता किती टम्म फुलतात. पुरणपोळीची परफेक्ट अशी रेसिपी दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. न येणाऱ्यांना सुद्धा पुरणपोळी येणार हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. आता तुम्हाला इथे पुरणपोळीच बघून समजत असेल, वाव काय भारी झाले, मी काय वेगळं सांगायची गरज नाही. तर कडेपर्यंत ना पुरण असलेली गुबगुबीत अशी आपली ही पुरणपोळी झालेली आहे. म्हणजे एक जरी खाल्लात ना तरी सुद्धा बस होईल. बघू शकता इथे पुरणपोळी कशी झाली बघा बरं. एकदम मऊसूत गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आज आपण पौष्टिक अशी मुगाच्या डाळीची पुरणपोळी करणार आहोत. कारण चणा डाळीची पुरणपोळी प्रत्येक जणाला सहन होते असं नाही, अपचन होते. त्याच्यामुळे आज आपण मुगाच्या डाळीची पुरणपोळी करणार आहोत. तर एक वाटी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे. एका बाउलमध्ये पाणी ओतलं आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ घातली. मुगाची डाळ हाताने चांगली चोळून घेतली आणि वर पाणी बघा, कारण डाळ खराब होऊ नये म्हणून ह्याला ना पावडर लावलेले असते. त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची, जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत. 3 ते 4 वेळा स्वच्छ अशी डाळ धुवून घेतली. आता घेतलेला आहे इथे कुकर आणि स्वच्छ धुतलेली डाळ ह्याच्यामध्ये घालून घेतली. तुम्हाला जर वेळ असेल तर अर्धा तास डाळ भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल. आता इथे मी भिजत घातलेली डाळ नाही. नंतर याच्यामध्ये पाणी घातलं. तर पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला, फक्त डाळीच्या वर इतकं पाणी घालायचं. तर साधारण इथं मी अर्धा ग्लास इतकंच पाणी घातलेलं आहे. नंतर थोडंसं तेल घातलं. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये हळदसुद्धा घालू शकता. मी हळद नंतर वापरणार आहे. नंतर झाकण लावलं. हा कुकर गॅसवरती ठेवला आणि 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठीचं पीठ मळून घेऊया. तर इथं परात आणि परातीमध्ये चाळण घेतली. पीठ चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथं मी पोळ्या करत आहे गव्हाच्या पिठाच्या. तर इथं मी गव्हाचं पीठ हे 1.5 वाटी इतकं घेतलेलं आहे आणि स्वच्छ असं चाळून घेतलं. बघा बरं, गव्हाचं पीठ चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर ह्याच्यामध्ये आपण चवीसाठी थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकूया. नाही हळद टाकला तरीसुद्धा चालेल, पण पोळ्यांना कलर छान येतो म्हणून इथं मी थोडीशी हळद टाकलेली आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल किंवा तेलाचं मोहन घालायचं नाही. पीठ व्यवस्थित मळायला येत नाही, तर पीठ आपल्याला तेल न घालता मळून घ्यायचं आहे. तर आता थोडं थोडं पाणी घालून छान असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जर चांगलं मळलं तरच पोळ्या मऊ लुसलुशीत अशा होतात. पीठ हे आपल्याला घट्ट मळायचं नाही किंवा चपातीप्रमाणे मळायचं नाही. पीठ आपल्याला पातळ असं मळायचं आहे. तर बघू शकता इथे मी कशा प्रकारे पीठ मळते. एकदम लूज लूज असं पीठ मळायचं आहे आणि चांगलं मर्दून घ्यायचं आहे. म्हणजे पाणी घ्यायचं थोडं आणि अशा प्रकारे मर्दायचं. बघू शकता इथे. किंवा तुमच्याकडे वरवंटा असेल ना, त्यांनी चेचून घेतलं ना पीठ तरीसुद्धा चालेल, पण माझ्याकडे आत्ता नसल्यामुळे मी काही चेचून घेत नाही. हातानेच अशा प्रकारे तिंबून घेते. तर बघू शकता पीठ कसं मळलं. एकदम छान चिकनं असं आपल्याला पीठ हवं. बघू शकता कसं लूज मळलेलं आहे. आणि पीठ मळल्यानंतर मग ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि मग हे पीठ मळून घ्यायचं आहे. तेल गावल्यानंतर पीठ नंतर छान मळून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने परत मी मर्दून असं लूज पीठ मळून घेतलेलं आहे आणि असं छान चिकनं इथं आपलं पोळीसाठीचं पीठ मळून झालेलं आहे. तर बऱ्याच जणांच्या पोळ्या करतानाच्या समस्या म्हणजे पोळ्या फुगत नाहीत किंवा पोळ्या फुटतात. ह्याचं कारण म्हणजे पीठ. कारण पीठ चांगलं जर मळलं नसेल तर पोळ्या फुटतात आणि मऊ लुसलुशीत होत नाहीत आणि फुगतसुद्धा नाहीत. तर पीठ ह्या टाईपचं आपल्याला मळायचं आहे. तर छान असं बाउलमध्ये काढलं आहे, बाजूला ठेवूयात आपण. तोपर्यंत इथं कुकरच्या 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आता बघूया आपली डाळ शिजली का. तर बघा इथे डाळ शिजलेली आहे. डाळीतलं पाणी बरोबर सगळं आटलेलं आहे. म्हणजे इथे मला पाणी बरोबर झालेलं आहे. जर तुम्हाला इथे पाणी जास्त झालं तर काय करायचं आहे, जी गाळण असते ना पुरणाची, त्यांनी हे पाणी एक्स्ट्राचं खाली काढून घ्यायचं. म्हणजे वर आपली डाळ राहील आणि एक्स्ट्राचं पाणी खाली निघलं जाईल. म्हणजे गाळून घ्यायचं आहे आपल्याला. पण इथं माझ्या डाळीतलं काहीच पाणी उरलेलं नाही. डाळ बरोबर पाण्यात शिजलेले आहे. एक्स्ट्राचं पाणी काहीच उरलं नसल्यामुळे इथे मी गाळून घेत नाही. तर आता आपण डाळीला चरका देऊया. ते म्हणजे गॅसवरती कढई ठेवली आणि आपली शिजवलेली डाळ होती ती घातली आणि ह्याच्यामध्ये गूळ घालून घेतला. तर गूळ म्हणजे 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी मी 1 वाटी गूळ वापरलेला आहे. किंवा वजन म्हणालात तर 1/2 किलो मुगाच्या डाळीसाठी 1/2 किलो गूळ वापरलेला आहे. पुरणपोळी गोड असली तरच खायला छान वाटते. जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीसुद्धा चालेल. तर गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे बघू शकता आणि हे आपल्याला सतत परतायचं आहे, नाहीतर हे खाली चिटकून बसतं. नंतर ह्याच्यामध्ये कलरसाठी मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे.
तुम्ही डाळ शिजवताना मीठ घातलात किंवा हळद घातलात तरीसुद्धा चालेल. तर मी आत्ता घातलेलं आहे. नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर आणि जायफळ ह्याची मी पूड केलेली आहे ती घालून घेतली. छान असं मिक्स केलं तर आता आपलं पुरणासाठीचं मिश्रण तयार आहे. आता हे कसं ओळखायचं, तर हे शिजण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 मिनटं लागतात. पण जसा गूळ वितळेल तसं ते पातळ होत जातं आणि आता हे शिजल तसं हे थोडंसं असं घट्ट होतं. बघू शकता इथे घट्ट झालेलं आहे, म्हणजे आपलं हे पुरणासाठी रेडी झालेलं आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे बघू शकता. आता गॅस बंद केला आणि पुरण करायला घेऊया. थोडंसंच मी थंड करून घेतलं आहे, जास्त थंड करायचं नाही, कारण हे पुरण ना गरम गरम असताना वाटलं ना तर लगेच होतं, थंड झाल्यानंतर थोडासा वेळ लागतो. तर अशा प्रकारे आपण पुरण करायचं, म्हणजे जसं आपण चण्याच्या डाळीचं पुरण करतो सेम तसंच करायचं. तर बघा ही पुरणाची चाळण सगळ्यांच्याच घरी असते. तर खाली टोप ठेवला आहे त्याच्यावरती चाळण आणि अशा प्रकारे ग्लासने घसकटत आहे. तर खाली बघितलं पुरण पडतंय का, तर पुरण आपलं पडत आहे. तर इथे मी सगळं पुरण करून घेतलेलं आहे. तर चणा डाळीची पोळी आणि मूग डाळीच्या पोळीची तुलना केली तर झटपट होणारी म्हणालात तर मूग डाळीची पोळी आहे. चणा डाळ शिजायला वेळ लागतो, त्याला चरका द्यायला सुद्धा वेळ लागतो. तसं ह्या डाळीला शिजायला सुद्धा वेळ कमी लागतो, चरकाला सुद्धा वेळ कमी लागतो आणि पटकन होते ही आणि चवीला सुद्धा खूप भारी लागते. कोणी कोणी मुगाच्या डाळीची पोळी खाल्ली मला कमेंट करून सांगा. पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, ऑपरेशन झालेलं असेल किंवा कुठे दुखापत झालेली असेल तर डॉक्टर लोक वगैरे पथ्य करायला सांगतात. तर बऱ्याच वेळेला चणा डाळ खाल्ली जात नाही. मग चणा डाळ नाही खात म्हणून पोळीसुद्धा आपण खात नाही. पण आता असं न करता तुम्ही मुगाच्या डाळीची पोळी करून नक्कीच खाऊ शकता. पौष्टिकसुद्धा आहे आणि खायलासुद्धा खूप चवीला लागते. खरंच तुम्ही माझ्यासारखी एकदा तरी थोड्या प्रमाणात करून बघा आणि मला मग कमेंट करून सांगा तुमची पोळी कशी झाली आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते. तर बघा इथे सगळं पुरण करून घेतलं, त्याचा गोळा केलेला आहे. तर आता पोळ्या करण्यासाठी पीठ रेडी आहे, पुरण रेडी आहे. आता माझं पुरण इथं परफेक्ट असं झालेलं आहे. तुमचं जर पुरण पातळ झालं तर काय करायचं, फ्रीजरमध्ये फक्त 10 मिनटं ठेवायचं, ते लगेच सेट होतं, घट्ट होतं आणि मग पोळ्या करू शकता. किंवा बाहेर जर तुम्ही अर्धा तास त्या पुरणला तसंच ठेवलं तर ते घट्ट होतं. ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही. तर तुम्ही पीठ बघितलं का, किती पातळ असं झालेलं आहे. आपल्या पुरणपोळीसाठी पीठ आपल्याला असं पातळ हवं, हे कायम लक्षात घ्या. तर आता आपण पोळी करायला घेऊया. तर तुम्हाला इथं टिप्स सांगितलेल्या सगळ्या लक्षात घ्या, म्हणजे तुमचीसुद्धा पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही. पुरणपोळीचं म्हणालात तर तुम्ही पुरण बिघडण्याची शक्यताच तुम्हाला वाटत असेल, पण तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे, पातळ जर झालं तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा. हे घट्ट होतं एक 10 मिनटासाठी फक्त फ्रीजमध्ये ठेवा. नसेल फ्रीज तरी बाहेर अर्धा तास ठेवा, पीठ हे छान सेट होतं. आता तुम्हाला हे तयारी केल्यानंतर केव्हा हवे आहेत तेव्हा पोळ्या करू शकता. पीठ चांगलं भिजलं पाहिजे गव्हाचं, तरच पोळ्या छान येतात. तर आता माझं छान असं अर्धा तास पुरण करूसपर्यंत पीठसुद्धा गव्हाचं भिजलेलं आहे. तर आता पोळी करण्यासाठी हुंडा बघू शकता मी कसा केला. पुरणापेक्षा थोडंसं गव्हाचं पीठ कमी घ्यायचं आणि भरपूर असं पुरण घालायचं आणि अशा प्रकारे हुंडा करून घ्यायचा. आता इथे पिठामध्ये आपण बुडवणार आहोत आणि पोळी छान अशी लाटून घेणार आहोत. तर इथं मी पोळी लाटण्यासाठी पोळीपाट लाकडाचं घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे पोळीपाट जर जर्मनचं असतं ना ते घेतलात तर पोळी त्याला चिटकू शकते. तर काय करायचं, कॉटनचा एखादा कपडा बांधून घ्यायचा आणि मग पोळी लाटायची, चिटकणार नाही. तर पोळी लाटत असताना बघू शकता इथं आपल्याला हलक्या हाताने लाटायचे आहेत, म्हणजे जोरात अशी अजिबात पोळी लाटायची नाही, हलक्या हाताने लाटायची आहे आणि मग पलटी करायची आहे, म्हणजे पुरण आपलं सगळीकडे पसरलं जातं. तर बघा ह्या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे. कशी मी लाटते, पोळीमध्ये जास्त लाटायची नाही, कडा जास्त लाटायच्या आणि पातळ करून घ्यायची. कडा जाड अजिबात ठेवायच्या नाहीत, मध्ये जास्त लाटली नाही तरी चालेल, फक्त आपल्याला कडा झाडून घ्यायच्या आहेत. आता आपली इथं पोळी तयार झालेली आहे. बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे. पुरण कडेपर्यंत गेलेलं आहे. बघू शकता इथे एकसारखी पोळी झालेली आहे. आता आपण पुरणपोळी भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती तवा ठेवला आहे. सुरुवातीला आपल्याला तेल तव्याला लावून घ्यायचं आहे, मगच पोळी टाकायची आहे. तो पोळी थोडीशी फुगून वर आली की मग आपल्याला ती पलटी करून घ्यायची आहे. आता ह्याला आपण तेल लावूया. तर तुम्ही तूप लावलात तरीसुद्धा चालेल. तेल लावल्यानंतर आता आपण ही पलटी करणार आहोत. तर बघा आता परत दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल लावूया आणि जे उलताना आपण पोळी उलटण्यासाठी वापरतो ते हलवारपणे घालायचं आणि उलटं करायचं, नाहीतरी उलटण पोळीमध्ये शिरतं आणि पोळी ही फुटली जाते आणि फुगतसुद्धा नाही. आणि बघा पोळी किती फुगले, वाव काय भारीसुद्धा दिसते. आता तुम्हाला इथं बघूनच समजत असेल, अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर इथं मी आज हळद टाकले नाही, तर ह्याच्या अगोदर मी हळद न टाकता पुरणपोळ्या गव्हाच्या केलेल्या आहेत चणा डाळ वापरून. तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्ही त्या पद्धतीत सुद्धा पोळ्या करू शकता. तर तुम्हाला आणखीन एक पोळी करून दाखवते.
तर बघा लिंबू एवढा गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यात थोडंसं जास्त असं पुरण घेतलेलं आहे आणि वाटीचा आकार देऊन आपल्याला गव्हाच्या पिठाची वाटी करायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पुरण भरायचं आणि बघा वरचं जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढायचं नाही, तिथेच दाबायचं आणि नंतर पिठामध्ये घोळून घेऊन छान अशी याची पोळी लाटणार आहोत. मग तुम्हाला आवडली का नाही आपली आजची पुरणपोळीची रेसिपी? आवडली ना? आपल्या चॅनलवरती अशा खूप छान छान अशा रेसिपी आहेत, तुम्ही बघून घेऊ शकता. आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर प्लीज आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी कुटुंबामध्ये शेअरसुद्धा करा, म्हणजे ते सुद्धा आपल्या रेसिपी करून पाहतील. तुम्ही तर आपल्या रेसिपी करून पाहताय, उलट मला परत कमेंट करून सांगताय आमची रेसिपी छान झाली म्हणून. त्याचप्रमाणे ही सुद्धा पुरणपोळीची रेसिपी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा, खरंच ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी टेस्टी, खायला चवदार आणि पौष्टिकसुद्धा आहे. चणा डाळीची पोळी प्रत्येक जणाला जमत नाही, गॅस होतो किंवा पोटाला जड जाते, अपचन होतं, अशा बऱ्याच समस्या असतात. तर मग आता करा मुगाच्या डाळीची पुरणपोळी, तीही परफेक्ट आणि चवदार. आणि न खाणारे चणा डाळीची पोळीसुद्धा आता पोळी खाणार, ती पण मुगाच्या डाळीची. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघताय ना? आणि बघा मी बऱ्याच पोळ्या तुम्हाला दाखवल्या. इथं सगळ्या पोळ्या टम्म फुगलेल्या आहेत. म्हणजे असं नाही की एक फुलते एक नाही फुलत की दामट्यासारख्या झाल्यात, अजिबात नाही. जवळजवळ मला पोळी ना पलटी करायला येत नाही, इतकी पोळी ही फुलली जाते. बघू शकता सगळ्या पोळ्या फुललेल्या आहेत. बघा बरं इथे, आणि दिसायला किती छान दिसतात बघू शकता इथे. आणि तुम्हाला बघूनच समजत असेल की खरंच या पोळी टेस्टी बनलेल्या आहेत. मुगाची डाळीची पोळी म्हटलं की आपल्याला वाटतं अरे टेस्टी बनेल का नाही, तर काहीच मनात न आणता एकदा थोड्या तरी क्वांटिटीमध्ये मुगाच्या डाळीची पोळी करूनच बघा आणि सगळी तुम्हाला म्हणतील की ही मुगाच्या डाळीचीच पोळी कर म्हणून. एवढी खायला भारी आणि टेस्टीसुद्धा लागते. मग आहे का नाही छान रेसिपी? मग पटकन एक कमेंट करून सांगा बरं मला आवडली का तुम्हाला, आणि एक लाईकसुद्धा करा बरं का. एवढ्या टम्म पोळ्या फुगतात तर एक लाईक झालाच पाहिजे. तर बघा सर्रास मी बऱ्याच अशा पोळ्या केल्या आणि एक वाटी मुगाच्या डाळीपासून एवढ्या पोळ्या झालेल्या आहेत. आणि तुम्हाला पोळ्या बघूनच समजत असेल किती गबगबीत अशा झालेल्या आहेत, भरपूर पुरण भरलेल्या आणि कडेपर्यंत पुरण गेलेल्या अशा आपल्या पोळ्या रेडी आहेत. बघू शकता किती छान सॉफ्ट सॉफ्ट अशा झालेल्या आहेत. बघा बरं कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे. मग एकदम तुम्हाला छान साध्या सोप्यात पुरणपोळी करण्याची रेसिपी दाखवलेली आहे. काही जण पुरणपोळी चण्याची डाळीची असल्यामुळे खात नाहीत, आवडत जरी असली तरी. पण आता ते सुद्धा पुरणपोळी खातील जेव्हा अशी मुगाच्या डाळीची पुरणपोळी कराल तेव्हा. तर बघा एकदम टेस्टी अशा आपल्या पुरणपोळ्या बनलेल्या आहेत. त्याचबरोबर तूप घातलेलं आहे, वरून थोडंसं तूप लावलेलं आहे पुरणपोळीला आणि बघू शकता एकदम टेस्टी टेस्टी अशा आपल्या पुरणपोळ्या बनलेल्या आहेत. पण तुम्हाला सांगितलेलंच आहे, अशा रेसिपी पाहण्यासाठी पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय.